विठ्ठल 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 विठ्ठल. पहिल्यांदा शॉपिंगला गेलो, जोराचा पाऊस आला आणि मी एवढा वेळ टेन्शन मध्येच होतो आणि माझा कॉन्फिडन्स तुमच्यामुळे बूस्ट झाला, त्यामुळे थोडा इथे इथे ग्लो पण आला. कुणाला खाण्यातून ग्लो येतो, कुणाला मेकअपने ग्लो येतो, कुणाला इतरांना काहीतरी दिल्यानंतर ग्लो येतो. पिलू निघाले बाहेर आज कोल्हापूर फिरायला. रंकाळा पण बघणार आहे. चला मेनू करायला लागले बघा गाडीवर. चला पाऊस सुरू झालाय. डीमार्टला पण झालंय असं की पिलुडं झोपलं. मी खूप आटाचा नीला आणले बरं का. थोडं बाहेर आणावं म्हटलं. तिला बाहेर काय जास्त आणि ती झोपी गेली आणले. काय म्हणतोस तुझी बहीण? आल्या आल्या. काही माझ्या मैत्रिणी नेहमी विचारतात कमेंट बॉक्समध्ये की वर्षा डीमार्टला गेल्यानंतर खूप जास्त बिल होतं आणि म्हणजे ठरवलेलं असतं त्यापेक्षा जास्तीचीच खरेदी करून येतात आणि मग खूप पैसे जातात, बजेट हलतं. असं होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची जेव्हा आपण डीमार्टला शॉपिंगला जातो त्यावेळी? एकतर शॉपिंगची लिस्ट बनवा असं सगळेच जण सांगतात, परंतु त्यावर टिकून राहणं खूप महत्त्वाचं असतं. मन आपलं डळमळीत झालं की नाही चला हे पण घेऊ ते पण घेऊ तर अवघड होतं. जी लिस्ट बनवली आहे त्या अकॉर्डिंगच गोष्टी घेत जायच्या. मन एकदम ठाम ठेवायचं आणि यात खूप गल्लत होते. त्यामुळे गरज आणि इच्छा या दोन्हीतला फरक ओळखायचा. आपल्याला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याच घ्यायच्या. इच्छा सेगमेंट आहे तिकडे थोडंसं अवॉइडच करायचं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे सवलत आणि ऑफर्स ज्या असतात त्याचा फायदा घ्यायचा. म्हणजे सेल जेव्हा असतात तेव्हा काही गोष्टी जास्तीच्या घेतल्या तरी चालतं. नेक्स्ट टाइम आपण त्या गोष्टी ज्या आहेत त्या लिस्टमधून कट करू शकतो. म्हणजे बघा सीझन आलं वेगळं वेगळं त्यानुसार सेल असतात, पावसाळी सेल वगैरे वेगवेगळे, तर तेव्हा त्याच्यावरती ऑफर्स पण असतात, त्यानुसार खरेदी करायची. त्या पुढची टिप म्हणजे हे जे साहित्य आहे ना पॅकेटमधलं, तर ते म्हणजे धान्य वगैरे, तर ते जास्त घेण्यावर आपला भर असतो. पण आपण खुला माल ज्यावेळी घेतो ना, म्हणजे धान्य असतील कडधान्य असतील, तर ते जास्त बरं पडतं कारण ते स्वस्त असतं याच्या तुलनेमध्ये. इकडे झोपी गेली तिला ना, बाहेर येऊन सवय नाही, ते गाडीवर लगेच झोपी जाते. इकडच्या सेक्शनला आले जागा आली का? आले तू काय घेतोय? शूज. या सेक्शनला आल्यास श्री तर प्रचंड खुश असतो आणि ही पण उठली आणि तिला ना मी 1-2 सॉफ्ट टॉईज दाखवल्या, पण तिला त्याची पण भीती वाटत होती आणि का ती तशी रिॲक्ट होत होती मला नाही समजलं. मे बी फर्स्ट टाईम ती आली आहे बाहेर त्यामुळे तशी करत असावी. एवढ्या गर्दीच्या ठिकाणी म्हणजे मलाच ती अशी मिठी मारल्यासारखी सारखं करायची. तुला भीती वाटते? एवढे शुक्ले दिसत छोटा बेबू. कोणती आवडली बाळा तुला? छान आहे छान आहे, एक नंबर. बघू येतोय. मला एक गोष्ट इथे बोलायची आहे तुमच्यासोबत. बघा आपण कधीही कुठल्याही क्षेत्रात नव्याने जेव्हा उडी घेतो ना, तर आपल्याला तिथं अडथळे हे येणार आहेत हे माहिती असतं. पण जेव्हा तुम्ही यशाची शिखरं पादाक्रांत करत चालता त्या स्टेजला ना
खूप जास्त हर्डल्स आणि निगेटिव्ह गोष्टी आपल्याला फेस पण कराव्या लागतात आणि काही लोक विनाकारण बदनामीही करतात. काही अजून गोष्टी असतात ज्यामुळे आपल्याला नको आता हे पुढे कंटिन्यू करायचं असंही वाटतं. तर योग्य वेळ आल्यास मी तुमच्यासोबत त्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये शेअर करणारच आहे. वाट बघते योग्य वेळेला. बरं चला आता बाळाला खूप जास्त काहीतरी वेगळंच वाटतंय, त्यामुळे ती काही शांत बसायला मागत नाही. म्हणजे तिला एवढी गर्दी आणि असं वाटायला लागले की कुठे आली आहे मी. चेहऱ्यावरती पण हे आहे तिचं, कुठे आली कुठे एवढं घेतलंय साहित्य. आता बाकीचं हे घेते कारण ना आता थांबलो तर ही खूप रडायला लागली. त्यामुळे आम्हाला वाटलं नव्हतं अशी रिॲक्ट करेल, कारण खूप काही काही इतकी अशी फ्रेश असते आणि आज काय तिला वेगळं नाही तिला हे एवढे गर्दीची सवय. चला हे बघा इकडं बाहेर खेळत बसले त्या दोघी, खेळत बसले ते. आगाव पोरगी आगाव. मध्ये काय झालं होतं लुसून हा आगाव. एक पोरग तर लय खुश. आणि आवडीचं ते पण त्याच्या, त्यामुळे हे नक्ट पोरग खुश आहे खूप. चला हे दीदीला काहीच नाही, सगळं त्या पोरातच चाललंय. बारीक कोण आहे, दोघात छोट कोण आहे रे? हा मग हट्टे कुणाची चालले तर हा. चला पोरगी समजदार आहे, काय हट्टे करत नाही. असं निघावं म्हटलं की पुन्हा पाऊस सुरू झाला. मग अजून थोडा वेळ तिथेच बसलो होतो आम्ही, तिला खेळवत रमवत. खरेदी झालेली आहे, जेवढी शक्य होतीये ती लोक ऑपरेट करते तेवढीच आम्ही घेतली. बाकी हे घेऊन येतील आता, कारण हिला ना सगळं नवीन वाटायला झोप यायला आम्हाला वेगळं 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 दिसतंय. आणि आमच्या आजी दिसत नाहीये. आजी कुठे बाबू? आजी कुठे? आजी कुठे आहे? तुझी आजी. तुझी आहे? माझी आहे माझी. जाऊया आपण आजीकडे मग. चला श्री जायचं. श्रीने चेस घेतलाय आणि तो पाणी बरोबर व्यवस्थित असं पितच नव्हता जेवढं पाहिजे त्याला, त्यामुळे एक बॉटल घेतली आहे ज्याच्यावरती मेजरिंग वगैरे आहे, तर त्या निमित्तानं तरी पिला तर पिला. काही वेळा काही गोष्टी सगळं समजते तरी मुलं नाही काहीतरी पालकांनी आहे का त्याच्यात. बा शेक हँड कर त्याला, शेक हँड कर. खूप छान त्यानं काम करायला लागले. मी डीमार्टमध्ये अगरबत्ती खरेदी केलेली, परंतु पुन्हा या मुलाकडनं मी खरेदी केली कारण त्याच्या चेहऱ्याकडे बघून इतकं हे वाटलं ना मला की म्हणजे आपली मुलं ज्या वयामध्ये फक्त शाळेतून आलं की होमवर्क करायचं आणि खेळत बसायचं किंवा इकडे तिकडे करायचं यामध्ये वेळ घालवतात, त्या वेळेत हा मुलगा म्हणजे मी त्याला विचारलं तेव्हा सांगितलं त्याने की मी शाळेत तर जातो, परंतु शाळेतनं वापस आल्यानंतर मग माझ्या वडिलांना आणि आईला मदत व्हावी यासाठी मी दररोज अगरबत्त्या विकायला येतो. तर हा जर तुम्हाला कुठे दिसला ना तिकडे डीमार्टच्या आसपास तर नक्की त्याच्याकडनं खरेदी करा. आपल्याकडनं फुल नाही फुलाची पाकळी. अरे घे चला. ह्याही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की आपल्यामुळे कुणाच्या तरी चेहऱ्यावरती आनंद येणं ही लाख मोलाची गोष्ट असते. सो नक्की ट्राय करा, बघा कसं वाटतंय ते. पाऊस होता त्यामुळे रिक्षाने आलो आम्ही तिघं आणि हे येत आहेत मागणं गाडीवरती. आहे ना श्री? हो चला.
क्लासचा पण वेळ होत आलाय, अर्धा तास बाकी आहे. वेळेत पोहोचलोय. आलोय आम्ही शॉपिंग करून. पहिल्यांदा शॉपिंगला गेलो, जोराचा पाऊस आला आणि आता हसतोय आम्ही. एवढा वेळ टेन्शन मध्येच होतो. कुठे आहे ना? कशी करत होती श्री? तुझे बाबा कुठे श्री? कशाने यायले? चला चला वेळेत. बरं झालं, मला वाटायला लागलं आता कुठे उशीर होतोय. पद्धतीने घरी येऊन पोहोचलोय. सुखरूप आम्ही तिघं, पण हे पावसातच अडकलेत. तर आता ते त्यांच्या वेळेनुसार येतील. पाऊस कमी झालास. बाळ असल्यामुळे सोबत मग त्यांचं होतं की तुम्ही रिक्षाने जावा, सो आम्ही रिक्षाने आलोय. आणि आता क्लास आहे तर पटकन मी फ्रेश होते आणि क्लासचं जे काही असेल, कारण की मला असं टेन्शन येत होतं की वेळेत पोहोचले पाहिजे. आता ना तयारीला लागते. अर्धाच तास राहिलाय क्लासला. टेन्शन असं येत होतं, एक तर रिक्षा मिळे ना कुठलाच, आणि असं व्हायला लागलं की बापरे आपला क्लासचा टाइम आणि हे सगळं एकच होतं की काय. कारण साहजिक आहे त्यावेळी थोडंसं टेन्शन येतच. खरं तर याच्यातनं हे शिकलोय की आता यानंतर ना थोडं म्हणजे 2 तास जरी अगोदर आपण बाहेर जात असलो तर आणि क्लासच्या वेळेत येऊ म्हटलं तर ह्या गोष्टी शक्य नसतात. त्यामुळे तरी वेळेत पोहोचलोय, परंतु बाळ बसलं म्हणून मी माझं लक्ष तिच्याकडे पडते की काय म्हणून. हे बघा, हे असं असतं आमचं. जेवणाचं वगैरे पण मग नंतर बघावं लागेल. आज थोडंसं वेळच होईल. खालचे 2 दात आलेले आहेत आणि वरचे दात आता येत आहेत. त्यामुळे मग काहीही दिसलं ना तोंडात घालायचं असं तिचं चालू असतं. आणि श्रीने मग अशी पॉपकॉर्न घेतलेले, तर त्यातलाच तिला हवा होता, मग दिलाच ती छान खेळायला लागली. विठ्ठल 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 विठ्ठल. तर अशा पद्धतीने आता लेक्चर झालेलं आहे आणि आता वाजतायत 11. आता जेवायला बसलो आहे आम्ही. खरं तर हे खूप चुकीचं आहे जे काही सध्याची जीवनशैली आमची चालली आहे. पण उद्यापासून ते रुटीनवर लिंक लागेपर्यंत काही गोष्टी थोडं आपल्याला एक्झर्शन आणि ह्या गोष्टी होतच असतात. एकदा आपण त्याच्यामध्ये रुळलो की मग वेळेचं नियोजन आणि सगळ्या गोष्टी होतात. तर आणि थोडंसं त्यातलं आम्ही पण शिकतो आहोत बऱ्याच गोष्टी. टेक्निकल काही गोष्टी आहेत. म्हणजे ऑनलाईन टीचिंग हा एक आस्पेक्ट बघितला तर मी जेव्हा टीच करायचे कोविडच्या पिरियडमध्ये तर ऑनलाईन क्लासेस घेतलेले, परंतु ते कसं शाळेची लिंक असते आणि त्या थ्रू आपण ते शिकवतो. पण इथं इंडिव्हिज्युअल तुम्ही स्वतःचे जेव्हा क्लास स्टार्ट करताना तर त्यावेळीची आव्हानं काही वेगळी असतात. त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आणि बरेच आस्पेक्ट असतात आणि आमच्या ज्ञानात त्यामुळे खरं तर भर पडतीये. पण थोडंसं लाईफस्टाईल डिस्टर्ब झालेलं आहे आणि ते सगळ्यांचंच होत असतं. हळूहळू ते सगळं व्यवस्थित होईलच. दिसत असेल तुम्हाला इथे तर जेवायला घेतोय आम्ही. आम्ही जेव्हा डीमार्टला गेलेलो आणि बाळाला पहिल्यांदाच बाहेर नेलेलो, असं यांची खूप इच्छा होती की तिला घेऊन जाती. खूप छान, कारण बाहेर मी आहे ना तिला आवर्जून वेळ मिळाला तर म्हणजे जर कधी वेळ असेल तर मी खाली घेऊन जातो. त्यावेळेस तिचं एक्साइटमेंट किंवा तिचं निरीक्षण वगैरे बाहेरचं बघतोय ना, त्यावेळेस मला वाटतं की खूप काही शिकल आणखी आहे ना. हो हो. पण त्यामुळे ह्यांना असं वाटलं की तिला घेऊन जाऊ, खूप खुश होते ती. पण झालं नेमकं उलट. तिचे जे काही एक्सप्रेशन होते तर ती सुरुवातीला तर एवढं सगळं ते बघून बघतच राहिली. त्यानंतर ती घाबरून ती मिठी मारायला लागली आणि खूप लोक दिसायला लागली तिला आणि अशी चेहऱ्यावर तिच्या संमिश्र भावना होत्या आणि झोपीतून पण उठली होती, गाडीवर झोपलेली होती. त्यामुळेच मग तिला ते थोडस हेच होत होतं. त्यामुळे मग आम्ही लगेच आलोत वापस. जास्त काही शॉपिंग नाही केली, गरजेच्या गोष्टी घेऊन आलोत. आता या पलीकडे लिस्ट मधल्या ज्या काही गोष्टी राहिल्यात ते हे ड्युटीवरून येताना घेऊन येतील. त्यामुळे म्हटलं असू देत. आणि ह्यांची पण इच्छा कंप्लीट झाली की लेकीला घेऊन जायची आणि फिरवायची. तर तिने असं पळवलं ना, म्हणजे आम्ही तसं ती सोबत तर गाडीवर आलो असतो येताना, पण पाऊस सुरू झाला. सेफ्टी खूप महत्वाची आहे. त्यामुळे यांना मी रिक्षामध्ये बसून वाट लावलं, कारण सेफली आले ना, पाऊस नाही, वार नाही, वेळेत आलो. कारण माझं लगेच लेक्चर होतं, ते घेतलं आणि त्यानंतर मग जेवणाची तयारी केली. जेवण बनलंय, आता जेवण करायचंय आणि त्यानंतर पुन्हा आणखी काही गोष्टी उद्याच्या व्हिडिओच्या संदर्भातल्या वगैरे असतात त्या, उद्या क्लासमध्ये काय टीच करायचे त्या, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी करत करत जवळपास 1 वाजतात. पण मजा येते, नवीन शिकतो आहोत आणि थोडासा पित्ताचा ऍसिडिटीचा त्रास पण होतोय.
त्या पण गोष्टी. मी मला नाही, कारण मला सवय आहे बाळामुळे जागायची, यांना थोडस ते हे होत. पण ही आहे ना टीचिंग मध्ये हिला एवढी आवड आहे ना, तुम्हाला सांगतो. जर लेक्चर आपण म्हणतो ना 1 तासाचा आहे, आपले जुने विद्यार्थी जर कोणी असतील ना तर कमेंट पण करतील याच्यावरती, तर 2 तास 2.5 तास सुद्धा लेक्चर होतं. म्हणजे 1 तासाचं जरी लेक्चर असलं ना तरी सुद्धा त्या अनुषंगाने काही प्रश्न असतात आणि त्या सगळ्या शंकांचं निरसन केल्याशिवाय आपल्याला पुढचं लेक्चर नसतं घेता येत. त्यामुळे तो दिवस त्या त्रुटी, त्या उणिवा किंवा ज्या ज्या काही गोष्टींचे प्रश्न आहेत ते भरून काढणं किंवा त्या शंकांचं निरसन हे करत बरेच प्रश्न आहेत जे काही ऍडमिशन घेतात किंवा बरेच जे युट्यूब चॅनल सुरू करू इच्छितात ना त्यांच्या मनामध्ये किंवा ज्यांचे आहेत ऑलरेडी. मी वाढत बोलते मग खाली बघते बरं का, काही जणांना असं वाटेल की असं का. आता माझ्या निरीक्षणात असं आलेलं आहे बघा, तर बरेचसे प्रश्न आहेत, बरेच क्युरी येतात. त्यामुळे त्यांच्या सगळ्या उत्सुकता आहेत की बरेच टेक चॅनल बघतात, परंतु त्यांना ऍक्च्युअली जे पाहिजे असतं ते माहिती मिळत नाही. आता हे अनुभवातून वर्ष सांगते सगळं. उदाहरण आहे की बाबा सगळ्या गोष्टी कॉर्पोरेट क्लेम आला तर कसा काढायचा, त्याचा चॅनलवर इफेक्ट होतो का नाही किंवा येऊ नये यासाठी किंवा अपलोड करताना काय काळजी, अशा खूप तो सिलेबसचा भाग झाला, विषय तो नाहीच आहे. तर ह्या गोष्टी मला एवढंच म्हणायचं की ह्या सांगण्यामध्ये वेळ वाढतो आणि हिला पण ते सांगण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. त्यामुळे एवढा आनंद चेहऱ्यावरती तुम्हाला दिसत असेल, कारण एवढे भारी विद्यार्थी आता रिटायर्ड शिक्षक आहेत, खूप मोठमोठे डॉक्टर बरेचसे आहेत, सगळे आहेत आणि शेत म्हणजे गाव मातीत एकदम महिला ग्रामीण भागातल्या, मध्यमवर्गीय, शहरी भागातले सगळ्यांचं कॉम्बो आपल्या याच्यामध्ये आहे. सो छान वाटतंय. त्यानिमित्ताने कनेक्टिव्हिटी खूप चांगली वाढली आणि माझा कॉन्फिडन्स तुमच्यामुळे बूस्ट झाला आणि त्यामुळे थोडा इथे ग्लो पण आला. कुणाला खाण्यातून ग्लो येतो, कुणाला मेकअपने ग्लो येतो, कुणाला इतरांना काहीतरी दिल्यानंतर ग्लो येतो. त्यापैकी ही एक आहे. त्यामुळे ना आनंद आहे मला पण. चला तर आता जेवण करतो. खूप गप्पा मारण्यासारख्या गोष्टी आहेत. या नोटवरच हा ब्लॉग आम्ही इथंच थांबवतो. आपण भेटूया लवकरच. बाळ झोपले, तुम्हाला पाळण्याचा आवाज येत असेल आणि आता आम्ही म्हणजे दोघंच आहोत. सो दोघंच आहोत इन द सेन्स जेवायचे आणि बाकी सगळ्या गोष्टी तर काय होतच राहतात. सो चला भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.